नमस्कार. महाएम टीव्हीच्या वेब पोर्टलवर मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन भावेश आणि साक्षी सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वजण नवीन नवीन प्रॉडक्ट्स बघतो, पण प्रॉडक्टचं डिझाईन कोण करतं हा आपला प्रश्न कायम पडतो. आज हेच डिझाईन करणारे दोन माणसं आपल्यासोबत आहेत, ऋषिकेश खेडकर आणि स्नेहल जोशी. आज त्यांच्या डिझाईन नॉनस्टॉप या स्टार्टअप बद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं काय काम असतं, कामाचं स्वरूप काय असतं, काम कुठे कुठे त्यांनी केलंय, कशी जी प्रॉडक्ट डिझाइन करतात, या सर्वच गोष्टींबद्दल आपण त्यांना माहिती जाणून घेणार आहोत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, मला पहिला प्रश्न असा तुम्हाला दोघांनाही आहे की काय कॉन्सेप्ट, काय प्रॉडक्ट डिझायनिंग काय असतं आणि त्याचं काय महत्त्व असतं त्याच्याबद्दल मला सांगा. आणि एक उदाहरण दिलं तर उत्तम होईल. छान प्रश्न आहे सुरुवातीला. प्रॉडक्ट डिझाईन किंवा इंडस्ट्रियल डिझाईन ही शाखा तशी म्हणाल तर खूप नवीन आहे. जेव्हा औद्योगिकीकरण झालं 1819च्या शतकामध्ये, त्याच्यानंतर कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली आणि कारखान्यामध्ये जसा कच्चा माल तयार होतो तसा त्या कच्च्या मालाला एक बाजारपेठेमध्ये स्वरूप देण्यासाठी म्हणून त्याला एका ढाच्यामध्ये येणं हे खूप गरजेचं वाटायला लागलं, कारण की पूर्ण जागतिक बाजारपेठ तेव्हा ओपन झालेली होती. आणि अशा वेळेस ह्या कारखान्यामध्ये तयार होणारा जो माल आहे या मालाचं डिझाईन करणं, याला आपण इंडस्ट्रियल डिझाईन किंवा प्रोडक्ट डिझाईन म्हणतो. म्हणजे कारखान्यामध्ये तयार होणारा प्रोडक्ट असेल जो अगदी एखादा पेन असेल किंवा एरोप्लेन असेल, म्हणजे एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट इज गेटिंग मास मॅन्युफॅक्चर, ज्याचं कारखानदारी स्वरूपामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, या गोष्टीचं डिझाईन याला प्रोडक्ट डिझाईन किंवा इंडस्ट्रियल डिझाईन म्हटलं जातं. ओके. तर हा बिझनेसचा सुरुवात म्हणजे आता डिझाईन नॉनस्टॉप या संस्थेची सुरुवात कशी झाली, कशातून झाली आणि आता सध्या ही कुठे कार्यरत आहे? आम्ही आमच्या दोघांचंही ऍक्च्युली ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण आहे ते आर्किटेक्चर मधून आहे. आणि ऋषिकेश जसं मगाशी म्हणाला तशी प्रॉडक्ट डिझाईन ही ब्रांच सुद्धा, म्हणजे ह्या डिझाईनची ब्रांच बऱ्यापैकी आर्किटेक्ट्स मधूनच सुरुवात झालेली आहे युरोपमध्ये सुद्धा. तर डिझाईनचं एक्सटेन्शन म्हणून पुढच्या शिक्षणात आम्हाला दोघांनाही रस हा प्रॉडक्ट डिझाईन मध्येच वाटला आणि आम्ही त्या स्वरूपाचंच पुढे शिक्षण घेतलं. म्हणजे मी अहमदाबादला शिक्षण घेतलं, ऋषिकेशनी रॉचेस्टरला शिक्षण घेतलंय आणि आम्ही दोघंही एकाच वेळेला परत नाशिकला परत आलो. म्हणजे मी त्याच्यानंतर गोदरेजमध्ये 3 वर्ष कामही केलं आहे प्रॉडक्ट डिझायनर म्हणून, पण आम्ही एकाच वेळेला परत नाशिकला आलो. काहीतरी स्वतःचं सुरू करायचं हे खूप आधीपासून डोक्यात होतं, पण एकत्र करायचं आहे असं नव्हतं तेव्हा. पण तेव्हा आम्ही परत आलो आणि एक प्रोजेक्ट मिळाला होता ज्याच्यासाठी मोठ्या टीमची गरज होती आणि नॅचरली तो मित्र असल्यामुळे मग मी त्याला अप्रोच केलं. तसं ते प्रोजेक्ट झालं नाही, पण पार्टनरशिप झाली. तर तशी ती डिझाईनला सुरुवात झाली. आणि तसं म्हणायला गेलं तर ऍक्च्युली आमचं शिक्षण जास्त वेगळ्या क्षेत्रातलं आहे, पण ह्या शिक्षणातून बिझनेस जो होतो त्याच स्वरूपाचा बिझनेस आम्ही करतो. म्हणजे डिझाईन कन्सल्टन्सी हे त्याचं नॅचरल प्रोग्रेशन आहे. पण जॉब करण्याऐवजी आम्हाला दोघांनाही स्वतःचं सुरू करण्यात रस ह्याच्यासाठी होता की एकतर व्हरायटी खूप मिळते काम करायला. कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये गेलं तर आपण नाही म्हटलं तरी एका पद्धतीची कामं करतो, कारण त्या इंडस्ट्रीची ती डिमांड असते. पण आम्हाला आता नाशिकमध्ये राहून आणि स्वतःचं सुरू केल्यामुळे आम्हाला व्हरायटी खूप मिळते काम करायला. आम्ही आज आर्किटेक्चरही प्रॅक्टिस करतो, इंटिरियर डिझाईन पण करतो, ऑफिसेस डिझाईन करतो, हॉस्पिटल्स डिझाईन करतो आणि त्याचबरोबरीने आम्ही प्रॉडक्ट डिझाईनही करतो आणि ग्राफिक डिझाईनच्याही असाइनमेंट्स आम्ही करतो. तर ही जी व्हरायटी आहे ही आम्हाला स्वतःचं सुरू केलेलं असल्यामुळे आम्हाला ती फ्रीडम मिळते काम करायची. आता मला पुढचा प्रश्न असा थोडासा वेगळा आहे की समजा आता मी एक स्वतःचा एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि मला समजा फॉर एक्झाम्पल माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे पेन साधारण, तर मला ह्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आणायचं आणि मी तुमच्याकडे आलो, तर मला तुमच्याकडनं कशी सर्व्हिस मिळणार आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कसं काम कसं करता? तुमच्याकडे क्लायंट आला, तुम्ही त्याला अप्रोच करण्याची तुमची प्रोसेस कशी आणि काम करण्याची प्रोसेस कशी, ह्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला फार आवडेल. हे खूप छान उदाहरण दिलंस तू पेनचं, कारण की आज मार्केटमध्ये जर तू सहज सर्च मारलास तर अगदी कुठल्याही तुला गल्लीमध्ये एक साधारण 50 ते 100 वेगवेगळ्या प्रकारचे पेन बघायला मिळतील. आता जर आपण नवीन मार्केटमध्ये पेन आणणार असू तर तो परत 51वा पेन असावा का, हा साधारण प्रश्न आहे. की पेन ही जी काही संकल्पना आहे म्हणजे लिखाणासाठी असणार आहे माध्यम, तर जर तू मला विचारशील की आपल्याला हे नवीन पेन बनवायचं तर मी तुला पुढचा प्रश्न विचारेल की पेनच का. बरोबर. तुला काय बनवायचं आहे? लिखाणासाठी माध्यम बनवायचं. मग आपण पेन ह्या संकल्पनेला छेद देऊन नवीन काहीतरी मार्केटमध्ये आणू शकू आणि इकडनं हा कुठून तरी आपला दोघांचा प्रवास एकत्र चालू होतो.
म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या क्लायंट बरोबर जेव्हा हे डिस्कशन करतो कुठल्याही क्लायंट बरोबर, तेव्हा सुरुवात ही तिकडनं होते की तो एक प्रकारचा प्रॉब्लेम म्हणा किंवा ऑपॉर्च्युनिटी किंवा एक संधी घेऊन येतो, आणि ही संधी ही आतापर्यंत त्याची ज्या स्वरूपाचे एक्सपर्टीज आहेत किंवा ज्या स्वरूपाचा त्याचा व्यापार किंवा त्याचे कारखान्यामध्ये या पद्धतीने गोष्टी बनवल्या जातात त्याच्या अनुषंगाने तो आम्हाला प्रश्न विचारायला लागतो किंवा तशा संधी तो आमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करतो. पण आमचं जे काही ट्रेनिंग, अकॅडमिक ट्रेनिंग म्हणून किंवा आमची जी काही प्रोफेशनल प्रॅक्टिस आहे ही कन्व्हेन्शनल गोष्टींना छेद देऊन काहीतरी नवीन करण्याचा आमचा कायम अट्टहास असतो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि मग तिकडनं जे आम्ही प्रश्न विचारतो की आपण हेच का आणि हे का नाही, आणि याच्यातून तो जो एक प्रवास चालू होतो त्याच्यामुळे काहीतरी नवीन पॉसिबिलिटीज तयार होतात. बरोबर. आणि ह्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करणं आय थिंक हे आमचं जसं प्रोफेशनल काम आहे तसंच आम्ही हे थोरली एन्जॉय करतो. ओके. मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुमचा 2012 पासून हा प्रवास सुरू झाला आहे डिझाईन नॉनस्टॉपचा. सो आता डिझाईन नॉनस्टॉप कुठल्या स्टेजला आहे आणि या डिझाईन नॉनस्टॉपच्या पुढच्या ध्येयांबद्दल तुम्ही काय सांगाल? सो डिझाईन नॉनस्टॉप आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा आमचा उद्देश असा होता की आता ऋषिकेश पण अमेरिकेत शिकून आलेला आहे, मी भारतात शिकलेली आहे, तर त्याच्यामुळे आमच्यात ही देवाणघेवाण बरीच व्हायची की परिस्थिती तिकडे काय आहे आपल्याकडे काय आहे. आणि खूपदा असं लक्षात येतं की बरीचशी जी ऑब्जेक्ट्स आणि प्रॉडक्ट्स आहेत ही आपण परदेशातनं आपल्यावरती काही प्रमाणात लादली सुद्धा गेलेली आहेत, काही आपल्या लाईफस्टाईलचा भाग नसताना सुद्धा भाग बनवली गेली आहेत. पण ती भाग बनत असताना आपल्या लोकांचा, आपल्या सवयींचा, आपल्या कल्चरचा हा विचार केला गेला तर कदाचित ती वस्तू काही वेगळी घडू शकली असते. त्यामुळे डिझाईन करताना आम्हाला तो रिसर्च करणं खूप जास्त महत्वाचा वाटतो की आपण वागणार कसे, आपण वापरणार कसे, आपल्याकडे परिस्थिती काय, रिसोर्सेस आपल्याकडे कसे आहेत, तर त्या सगळ्याचा वापर करून जर का आपण प्रोडक्ट्स डिझाईन केली तर ती जास्त सक्सेसफुल होती. म्हणजे आम्ही काही मेडिकल डिव्हाइसेस मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. सो परवाच आमचे काही मित्र सांगत होते की अतिशय सोफिस्टिकेटेड मशीन्स त्यांच्याकडे आहेत, पण प्रॉब्लेम काय आहे ती तिकडे डिझाईन केली आहे, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीची स्टॅबिलिटी नाही तेवढी. बरोबर. सो ह्या परिस्थितीची जाण ठेवून जर का आपण डिझाईन केलं तर कदाचित आपण त्याच्यामध्ये एमसीबीज जास्त चांगले सुधारू शकतो. सो इट्स अ स्मॉल थिंग, पण ह्याच्यामुळे वापरणाऱ्याची सोय जास्तीत जास्त बघितली जाते. आणि शिवाय आपण आपली वापरण्याची पद्धत, आपल्याकडे रिसोर्सेसची कमी आहे, त्या मानाने आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचं ऑप्टिमायझेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार भारतीय डिझायनर्स जास्त चांगला करू शकतात आणि तो विचार आपण कामात ठेवावा ह्या उद्दिष्टानेच आम्ही हे काम सुरू केलंय. आणि फॉर्च्युनेटली आमच्या दोघांचंही ट्रेनिंग आर्किटेक्चर आणि डिझाईन या दोन्हीचं असल्यामुळे आमच्या आर्किटेक्चर मध्ये पण थोडासा फरक पडलाय या आउटलुकमुळे. की आर्किटेक्चर ऑल्सो म्हणजे आर्किटेक्चर सुद्धा आम्ही काही वेळेला व्हिज्युअलाइज करताना असा विचार करतो की आर्किटेक्चर इज ऑल्सो प्रोडक्ट विच इज एक्सपिरियन्स्ड फ्रॉम इनसाइड आणि प्रोडक्ट्स आर एक्सपिरियन्स्ड फ्रॉम आउटसाइड. सो डिझाईनची प्रोसेस आमची साधारण तीच राहते. आणि आता ह्या स्टेजला आम्ही आता बऱ्यापैकी म्हणजे नाशिकमध्ये आम्ही काम सुरू केलं तेव्हा बऱ्याचदा हा प्रश्न होता की टियर 2 सिटीमध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे. पण याही शहरांमध्ये आता इंडस्ट्रियलिस्टची पण सेकंड जनरेशन आलेली आहे, त्यांना डिझाईनचा चांगला अवेअरनेस आहे, तिथेही प्रोजेक्ट्स उभी राहायला लागले आहेत. आणि शिवाय लॉकडाऊनमुळे हा एक परिणाम खूप मोठा झालाय की मुंबईतलं काम असलं तरी डिझायनर मुंबईत असला पाहिजे अशी आवश्यकता लोकांना आज वाटत नाहीये, त्याच्यामुळे नाशिकला सुद्धा ते काम येतं. सो सध्या आमची पुण्याला, मुंबईला, लोणावळ्याला अशी आसपासच्या बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा कामं चालू आहेत, इंडस्ट्री बरोबरही कामं चालू आहेत. सो आता आमची परिस्थिती म्हणजे वी आर व्हेरी हॅपी, सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस दॅट वी हॅव मेड सो फार. तुम्ही मगाशी मला सांगताना सांगितलं की तुम्ही डिझाईन ह्या गोष्टीबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याबद्दल पण काम करता, त्याबद्दल मला थोडंफार सांगा, ऐकायला आवडेल मला. अवेअरनेस म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने तुम्ही करता आणि काय केलं तुम्ही याच्यामध्ये काम? मगाशी म्हटलं तसं की अवेअरनेसची गरज आहे, कारण आपण बघतो की पुण्याला किंवा बँगलोरला किंवा मुंबईला या मोठ्या शहरांमध्ये अवेअरनेस खूप चांगला आहे. लोक खरेदी करताना सुद्धा त्याच्यामधून आपल्याला वस्तूमधून आपल्याला काय मिळतं याचा विचार करतात किंवा त्याच्या मागे कोणीतरी विचार केला असेल ह्याची जाणीव असते. ही अजून सगळीकडे पसरलेली नाही. तर डिझायनर काय काम करतो आणि जनरली क्रिएटिव्ह प्रोसेस काय असते
ह्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आम्ही काम करतो. आम्ही दरवर्षी आमचा स्टुडिओ सगळ्यांसाठी खुला ठेवतो एक आठवडाभर, की तेव्हा तुम्ही येऊन आमचं कामही बघू शकता. आणि दुसरं म्हणजे आम्ही आमच्या स्टुडिओची पूर्णपणे आर्ट गॅलरीमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि त्या वेळात आम्ही फक्त पेंटिंग्सच असं नाही किंवा एका पद्धतीची आर्ट असं नाही, वेगवेगळ्या आर्ट्स बद्दल म्हणजे ज्या ज्या क्रिएटिव्ह माध्यम आहेत त्याच्यामध्ये लोक कसं काम करतात आणि त्याच्या मागे काय विचार असतो हे उलगडून ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे फक्त आर्टवर डिस्प्ले नसतं त्याच्यामध्ये, की त्या आर्टवर्क पर्यंत पोहोचण्यासाठी कलाकार काय काय करतो हे थोडंसं आम्ही कुठेतरी उलगडून ठेवण्याचा तिथे प्रयत्न करतो. तर त्याचप्रमाणे आम्ही काही लिखाणांमधून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. यातही आमचा भर होता की आपण मराठीत लिहूयात, कारण इंग्रजीमध्ये बरंच लिहिलं गेलंय. तर आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला आपलीच भाषा वापरली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही मराठीतून लोकल न्यूजपेपरमध्ये डिझाईन विषयक आर्टिकल्स लिहायचो. ती आम्ही 2 वेगळी सगळं चालवली अशी, एक इंटिरियर डिझाईन बद्दल आणि एक प्रोडक्ट डिझाईन बद्दल. सो असे आम्ही काही कार्यक्रम करत असतो. तुम्ही एक या जनरेशनचे आणि एक नवीन ऊर्जा असलेले 2 तरुण उद्योजक आहात. तर असे अनेक उद्योजक असतील, असे अनेक उद्योजक येणार असतील, अनेक इच्छा पण असेल, अशा लोकांना तुम्ही काय सांगणार, काय संदेश द्याल? एक महत्वाचा संदेश मला असं वाटतं की सक्सेसची व्याख्या ही फक्त पैशांच्या स्वरूपामध्ये आपण चुकीचं आहे. म्हणजे आमचा जो आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे त्याच्यावरून मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की समाजाने जे काही एक सक्सेसची व्याख्या ठरवलेली आहे आपण तीच व्याख्या धरून आपल्या स्वतःचा सक्सेस बघावा का, हा मला वाटतं प्रत्येकाने वैयक्तिक दृष्ट्या एक पॉज घेऊन विचारण्यासारखा प्रश्न आहे की आज मी जे काही करतोय किंवा मला जे काही करायचं आहे याच्यामधलं सक्सेस काय आहे नक्की. बरोबर. तर नवीन उद्योजक किंवा आमच्यासारखी येणारी जी काही पिढी आहे पुढची, त्यांनी हा एक महत्वाचा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने विचारावा. आणि त्याचं मला खात्री आहे की प्रत्येकाला स्वतःचं उत्तर सापडेल जे समाजाने ठरवलेलं सक्सेस आहे त्याच्यापेक्षा वेगळं असेल. हा एक महत्वाचा मला उद्देश हे वाटतो, आस्पेक्ट वाटतो मुद्दा. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की आम्ही जेव्हा कुठलंही काम करतो, म्हणजे पर्टिक्युलरली मी पार्टनरशिप म्हणेन किंवा टीम मध्ये जेव्हा आपण एखादं जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही एका गोष्टीकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष देतो की आपलं काम जे आहे त्याच्यामध्ये महत्व कशाला द्यायचं, तर ते हे काम किती योग्य पद्धतीने आणि संपूर्णपणे आपण डिलिव्हर करू शकतो ज्या गोष्टीसाठी आपण झटतो आहोत. आणि मग हे करत असताना परस्परांमधले हेवे दावे हे किती कमीत कमी ठेवता येतील याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या दोघांचे टेक ऑफ पॉइंट जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मी मेक इट शुअर की आमचा लँडिंग पॉइंट एकच असला. तर टीम वर्क मध्ये हे खूप महत्वाचं आहे, कारण की जर टीम वर्क चांगलं असेल तर आय थिंक सक्सेस कॉल्स. एक्झॅक्टली. खूप छान नोट तुम्ही सांगितला की टीम वर्क असेल तर सक्सेस येणारच आपल्याकडे, आणि टीम वर्क असेल तर सक्सेस येतच. हे बरेच आपल्याला सिद्ध झालेली गोष्ट आहे. तुम्ही ती गोष्ट सांगितली, तुम्ही आलात, तुमच्या संपूर्ण वेळापत्रकातून आमच्याकडे वेळ काढलात आणि तिथे खूप छान एका खूप चांगल्या कन्सेप्टबद्दल आम्हाला माहिती सांगितली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माय MTVच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मी सुद्धा आता ही संधी घेईन. महा MTVचा जो स्टार्टअप फर्स्ट हा प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण केलेला आहे आमच्यासारख्या लहान उद्योजकांसाठी किंवा अजूनही बरेच छोट्या शहरांमध्ये जे करत असतील बिझनेसेस त्यांच्यासाठी. सो इट इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म जिथे आम्ही समोर येऊन आम्ही काय काम करतो हे एक्सप्रेस करू शकतो. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.